जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या पुढाकारातून आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी हा आराखडा तयार केलाय. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सच्या सदस्यांच्या शहराच्या रचनात्मक जडणघडणीतील योगदान लक्षात घेऊन त्यांना या आराखड्याची माहिती मिळावी या उद्देशानं रेसिडेन्सी क्लब इथं या सादरीकरणाचं आयोजन करण्यात आलं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता SP कुंभार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. JSW निओ स्टीलनं आराखडा सादरीकरणाच्या आयोजनासाठी सहकार्य केलं. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी कोल्हापूर शहराच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास गरजेचा असून शहराच्या विविध विकासात्मक प्रकल्पांमध्ये तांत्रिक मार्गदर्शकाच्या भूमिकेतून काम करणाऱ्या असोसिएशनच्या सदस्यांना विकास आराखड्याची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला असल्याचं सांगितलं. आराखड्याचं सादरीकरण करताना आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी मंदिराचा पुरातन बाज कायम ठेवून परिसराचा विकास केला जाणार असल्याचं सांगितलं. हा आराखडा तयार करताना प्रशस्त पार्किंग, विश्रांतीगृह, दर्शन रांग या सर्वांचा विचार केला असून लोकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आलाय. मंदिर परिसरामध्ये कृत्रिम विजेचा वापर न करता पूर्णपणे सूर्यप्रकाश मिळेल असं नियोजन करण्यात आलंय. 5,000 भाविकांच्या क्षमतेचा दर्शन मंडप होणार असून त्या ठिकाणी 1,000 भाविकांना बसता येईल अशी व्यवस्था केली जाणार आहे. शेतकरी संघाच्या वास्तूच्या ठिकाणी विश्रामगृह होणार असून शेजारी दुकानगाळ्यांचं नियोजन करण्यात आलंय. तसंच याच ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर अन्नछत्र होणार आहे. भाविकांना ये जा करण्यासाठी बिनखांबी गणेश मंदिरापासून भुयारी मार्गाद्वारे प्रवेश देण्यात येणार असल्याचं सांगत सुनील पाटील यांनी आराखड्याच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. अधीक्षक अभियंता SP कुंभार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आता साचेबद्ध डिझाईनऐवजी नाविन्यपूर्ण डिझाईनसह विविध प्रकल्प साकारत असून त्याचाच भाग म्हणून सुनील पाटील यांच्याकडून मंदिर परिसर विकासाचा आराखडा तयार करून घेतला असल्याचं सांगितलं. यावेळी JSW स्टीलचे ऋषिकेश कुलकर्णी यांनी त्यांच्या स्टील उत्पादनांची माहिती देत याचा प्रामुख्यानं भूकंपरोधक बांधकामांसाठी वापर केला जात असल्याचं सांगितलं. यावेळी उपस्थित आर्किटेक्ट आणि इंजिनियरनी आराखड्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत आर्किटेक्ट सुनील पाटील यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय चोपदार, सेक्रेटरी राज डोंगळे, माजी अध्यक्ष मोहन वायचळ, बलराम महाजन, सूरज जाधव, संजय आवटे, रविकिशोर माने, विजय कोराणे, रमेश पोवार, असोसिएशनचे संचालक उमेश कुंभार, अनिल घाटगे, गौरी चोरगे, प्रशांत काटे, अंजली जाधव, प्रमोद पोवार, विजय पाटील, प्रशांत पत्की, निशांत पाटील, उदय निचिते, क्रीडाईचे माजी अध्यक्ष KP खोत, सभासद सुनील मांजरेकर, मधुकर पोवार, अभिजित जाधव, श्रीधर कुलकर्णी यांच्यासह आर्किटेक्ट आणि इंजिनियर उपस्थित होते.